आंबेगावातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या देवदत्त निकम यांनी शरद पवार यांची भेट घेतली। मोदी बागेत जाऊन त्यांनी पवारांसोबत चर्चा केली। दरम्यान आंबेगाव विधानसभेसाठी माझ्या नावाचा नक्कीच विचार होईल असा विश्वास देवदत्त निकम यांनी व्यक्त केलाय। पवारांना अडचणींच्या काळात त्यांना साथ दिल्याने विधानसभेसाठी आपल्या नावाचा विचार होईल असा विश्वास निकम यांनी व्यक्त केलाय। काल याच मोदी बागेत दिलीप वळसे पाटील येणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर आज लगेच दुसऱ्या दिवशी देवदत्त निकम साहेब जे की आंबेगावमधून इच्छुक आहेत त्या साहेबांच्या भेटीला राहिलेत। नेमकी काय चर्चा झाली सर? का ज्या पवार साहेबांना महाराष्ट्र राज्याचं पहिलं मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर भीमाशंकर महाराजाची कृपा झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत पवार साहेबांची एक देखील सभा भीमाशंकरच्या खोऱ्यामध्ये झाली नाही। तेव्हा आदिवासी बांधवांचं विनंती अशा प्रकारची पवार साहेबांना आहे का साहेब तुम्ही या परिस्थितीमध्ये जसं लोकसभेला घवघवीत यश राज्यामध्ये महाविकास आघाडीला मिळालं, यावेळी देखील महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये येणार आहेत। तुम्ही भीमाशंकरचं दर्शन घ्या, पुन्हा आशीर्वाद घ्या आणि आमच्या तिथं एक सभा जाहीर घ्यावी म्हणून ही सगळी मंडळ आली आणि आज पवार साहेबांनी मान्य केलेलं आहे की ते आदरणीय खासदार कोल्हे साहेब त्यानंतर सतीश पेंदाम यांच्याशी चर्चा करून एक संयुक्तिक जाहीर सभा या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये। पवार साहेब कधीही कोणावर अन्याय करत नाही। देवदत्त निकम हा काय आहे कसा आहे हे पवार साहेबांनी आदरणीय पवार साहेबांनी ओळखलं आणि आज नव्हे तर 2014 सालीत ज्यावेळी मोदीची लाट होती, कुणी लढायला तयार नव्हतं, त्यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघामधून पवार साहेबांनी मला 2014 साली उमेदवारी देखील दिलेली आहे आणि अडचणीच्या काळात त्यांना माहिती पवार साहेबांना का हा लढणार आहे। ही सगळी सामान्य आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, बाकी सगळे सामान्य लढणार की नाही तुम्ही? पवार साहेब देतील तो आदेश। आमचं एकच ठरलेलं आहे, रामकृष्ण हरी गाडा आणि गाडा गद्दारी म्हणे हो म्हणत नाही, साहेबांचं नाव घेतात। बघू आता साहेब यांना न्याय देतात की नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, चंद्रकांत, पुणे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नाशिक कोर्टाकडून समन्स बजावण्यात आलेला आहे। राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। 2022 मध्ये हिंगोलीतील जाहीर सभेत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि यानंतर राहुल गांधींविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। याचिकेत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं असून राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आलं।